मंडळी 1952 पासून आजपर्यंत संसदेनं अनेक वादळं पाहिली आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाले, सभागृह तहकूब झालं, विधेयकावर रात्रभर चर्चा झाली. पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. 20 जुलैला सुरू झालेलं अधिवेशन 13 ऑगस्टला संपलं. मात्र या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापैकी कोणीही सभागृहात येऊन विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं गेलं नाही. अगदी शेवटच्या दिवशी दोघेही लोकसभेत आले, पण कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही क्षणांत सभागृह तहकूब झालं. त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की यावेळी सरकार संसदेतून इतकं दूर का राहिलं. नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहत आहात द रिंगण लाईव्ह. आता आपण समजून घेऊयात की मोदी शहांवर अशी परिस्थिती का आली आणि यामागे नेमकं राजकारण काय. या संपूर्ण प्रकरणाचं पहिलं कारण म्हणजे दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून निर्माण झालेला वाद. 20 जुलैला दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आणि पॅलेट गनचा वापर केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. दिल्ली पोलीस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येत असल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईची जबाबदारी घ्यावी आणि संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी विरोधकांची मागणी होती. राहुल गांधी यांनी तर स्पष्ट भूमिका घेतली की जर कारवाईचे आदेश अमित शहा यांनी दिले असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि जर आदेश त्यांनी दिले नसतील तर त्यांच्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली हे सगळं कसं घडलं याचं उत्तर त्यांनी द्यावं. म्हणजे सरकारची परिस्थिती झाली इकडे आड आणि तिकडे विहीर. जबाबदारी घेतली तरी प्रश्न आणि नाकारली तरी प्रश्न. जर अमित शहा यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेत येऊन या घटनेवर खेद व्यक्त केला असता किंवा चौकशी जाहीर केली असती तर कदाचित वाद काही प्रमाणामध्ये कमी झाला असता. पण सरकारने बराच काळ मौन बाळगलं आणि त्यामुळे विरोधकांचा आक्रमकपणा वाढत गेला. अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी अमित शहा माध्यमांसमोर आले आणि सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. पण तेव्हा विरोधकांचा सवाल होता की चर्चा करायचीच होती तर इतके दिवस थांबलात कशासाठी. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे यावेळी संसदेचा अजेंडा सरकारच्या हातात पूर्णपणे राहिला नाही. आतापर्यंत अनेकदा सरकार एखादा मुद्दा किंवा एक विधेयक पुढे आणायचा आणि विरोधक त्यावर प्रतिक्रिया देत राहायचे. पण यावेळी विरोधकांनी स्वतःचे प्रश्न केंद्रस्थानी आणले आणि सरकारला त्यावर उत्तर देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मोदी शहांच्या राजकीय शैलीचाही मुद्दा येतो. नरेंद्र मोदी गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा त्यांचा सलग सत्तेचा प्रवास राहिलाय. अमित शहा यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने सत्तेच्या केंद्रातच राहिली. त्यामुळे दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या नेतृत्वासमोर विरोधकांनी एकत्रितपणे असा दबाव निर्माण केला तर त्याला सामोरं जाण्याची रणनीती वेगळी असते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्यासारखे नेते होते. विरोधी पक्षात राहून राजकारण केलेल्या या नेत्यांना विरोधकांना कसं हाताळायचं याचा मोठा अनुभव होता. आज नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांसारखे अनुभवी नेते आहेत. मात्र सध्याच्या सत्ता केंद्रामध्ये मोदी शहांचं नेतृत्व सर्वाधिक प्रभावी आहे. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे विरोधकांची एकजूट. यावेळी राहुल गांधी आणि अखिलेश यादव अनेक मुद्द्यांवर एकत्र दिसले. त्याचबरोबर आम आदमी पार्टी, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, तृणमूल काँग्रेस यांसारख्या पक्षांनीही सरकार विरोधामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर आवाज उठवला. आधी विरोधकांमध्येच मतभेद असल्यामुळे सरकारला त्याचा फायदा मिळायचा. पण यावेळी अनेक पक्षांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधकांची ताकद वाढली आणि सरकारवर दबाव निर्माण झाला. त्यातच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यामुळे विरोधकांना सरकारला घेरण्याची आणखी एक संधी मिळाली. म्हणून या अधिवेशनाचा थोडक्यात हिशोब केला तर 3 गोष्टी समोर येतात. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा, सरकारला स्वतःचा अजेंडा सहजपणे पुढे नेता न येणं आणि विरोधकांची तुलनेने मजबूत झालेली एकजूट. पण याचा अर्थ सरकार संपलं किंवा विरोधकांनी संसद जिंकली असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. राजकारणामध्ये आजचा दावा उद्या बदलू शकतो आणि आजची एकजूट उद्या तुटू शकते. मात्र यंदाच्या अधिवेशनानं सरकार समोर एक स्पष्ट आव्हान उभं केलंय आणि ते म्हणजे विरोधकांनी प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांना संसदेत सामोरं जाण्याची तयारी दाखवावी लागणार आहे. कारण शेवटी संसद ही ना सरकारची आहे ना विरोधकांची, ती जनतेची आहे. प्रश्नही जनतेचे आणि उत्तरही जनतेलाच हवीत. तुम्हाला काय वाटतं? यंदाच्या अधिवेशनामध्ये खरंच मोदी शहांची कोंडी झाली आहे का की विरोधकांनी फक्त आपली ताकद दाखवली? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींचं विश्लेषण पाहण्यासाठी द रिंगण लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेतेय. भेटूया नव्या व्हिडिओत, नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह. कुठेही जाऊ नका, पाहत रहा द रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.